या यात्रेच्या तयारीसाठी आज धाराशिव शहरामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि या यात्रेचे समन्वयक डॉक्टर जितेंद्रजी देहाडे, जे की मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या सिनेटमध्ये ते सदस्य राहिलेले आहेत, युवा काँग्रेसचे महाराष्ट्राचे सचिव राहिलेले आहेत आणि ते सध्या महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस असून या यात्रेसाठी समन्वयक या नात्याने आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्यासमोर उदयजी पाटील हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत आणि तुळजापूर विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी आहेत. जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट धीरज भैया पाटील, राजाभाऊ शेरखाने आणि आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. मी मंचावर विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला सुरुवात करायची. सर्वांचं मी मनापासून जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिवच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. सुरुवातीला आत्ताच ओळख करून दिलेले डॉक्टर जितेंद्रजी देहाडे साहेब, जे या यात्रेचे समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहत आहेत. दुसरे उदयसिंहजी पाटील, जे तुळजापूर विधानसभाचे प्रभारी आहेत, ऑब्झर्वर आहेत, आणि राजाभाऊजी शेरखाने, बाकी तालुकाध्यक्ष विनोदजी वीर, प्रशांतजी पाटील, अग्निवेशजी शिंदे, या ठिकाणी सर्व उपस्थित काँग्रेसचे कार्यकर्ते. शेतकरी संघर्ष न्याय यात्रा सुरतगाव ते तुळजापूर या ठिकाणी सर्वात प्रथम सांगू इच्छितो की आपण मागच्याच 15 दिवसाखाली गॅस दरवाढ आणि सुरत चेन्नई महामार्गाचे जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांच्या हक्काकरता आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण या ठिकाणी तिरडी आंदोलन केलं. त्याच पद्धतीनं या ठिकाणी मला वाटतं ह्या सुरत चेन्नई महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांसाठी, कारण की 2019 पासून हे शेतकरी लढा देत आहेत आणि ह्या लढ्यामध्ये कोर्ट मॅटर या ठिकाणी म्हणजे न्यायालयामध्ये प्रलंबित असून त्या ठिकाणी कोर्टाने सुद्धा आदेश दिलेले आहेत की पुनर्सर्वेक्षण करून या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा. परंतु या ठिकाणी मला वाटतंय ज्या काही जमिनी आहेत शेतकऱ्यांच्या बाधित झालेल्या त्यांनी संपूर्णपणे जिरायत दाखवलेल्या आहेत, जे करून हंगामी बागायत किंवा बागायत दाखवायला पाहिजे होत्या. त्यामुळं त्या ठिकाणी गुंटावाईज जर तुम्ही जर हे काढलं तर मला वाटतं 30 ते 40 हजार रुपये फक्त त्यांना गुंट्याला या ठिकाणी अनुदान किंवा अनुदान म्हणता येणार नाही, या ठिकाणी मावेजा देण्यात आला. त्याचप्रमाणे रेल्वे प्रकल्पातील पण बाधितांना 30-40 हजार रुपये. तुम्ही धुळे सोलापूर त्याच रोडवर गेलेला आहे, त्याच शेतकऱ्याची जमीन जर बघितलं तर 6 ते 8 लाख रुपयेपर्यंत त्यांनी गुंट्याला भाव दिलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यावर एक प्रकारे अन्याय केलेला आहे या सरकारनं, भाजप सरकारनं. 2013चा भूसंपादनचा जर कायदा बघितला तर बाजार मूल्याच्या 4 पट भाव देण्याचा कबूल केलेला असताना सुद्धा या ठिकाणी तो कायदा बदल करून त्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी तो रेडी रेकनरच्या 4 पट द्यावा म्हणून. ऑलरेडीच रेडी रेकनर तिथला खूप कमी असल्यामुळं ह्या जागांचं किंवा जमिनीचं मूल्यांकन होऊ शकणारं खूप कमी झालेलं आहे. म्हणजे कवडी मोल किंमत ह्या शेतकऱ्यांची दिल्यामुळं, तसेच रेल्वेमधल्या प्रकल्पातील शेतकऱ्यांना कवडी मोल किंमत दिल्यामुळं या ठिकाणी हा मोर्चा सुरतगावपासून आम्ही, कारण की सुरतगावला जंक्शन होणार आहे मोठं, सुरत चेन्नई आणि धुळे सोलापूरचं जंक्शन होणार आहे. त्यामुळे आमचं ह्या प्रकल्पाला कुणाला शेतकऱ्यांचा सुद्धा विरोध नाही आहे, परंतु शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे, परंतु ह्या शेतकऱ्यांना योग्य तो मावेजा तर द्या तुम्ही, अशी आमची मागणी आहे. अजून आम्ही त्याखाली मला वाटतं 20 आणि 2025चा पीक विम्यासाठी आपण तो देण्यात यावा. घरगुती व व्यावसायिक गॅसची केलेली दरवाढ कमी करून गॅस पुरवठा सुरळीत करावा म्हणून दिलेला आहे. आपण जी काही राज्यातील महायुती सरकारनं पोकळ कर्जमाफी म्हणजे काय अजूनपर्यंत अंमलबजावणी केलेली नाही. जी काही त्यांनी घोषणा केलेल्या आहेत की 2 लाखापर्यंत या ठिकाणी कर्जमाफी होईल, त्यानंतर प्रोत्साहनपर
50,000 रुपये अनुदान देण्यात आलं, परंतु अजूनही त्याच्यावर कुठली कारवाई नाही. आणि आमच्या सर्व सहित शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे काही चालू थकबाकीदार आहेत किंवा चालू बाकीदार आहेत, जे 50,000च्या ऐवजी त्यांना सरसकट सर्वांनाच कर्जमाफी देण्यात यावी, ही एक मागणी आहे. तर दुसरं, मागेल त्याला सौरपंप ही गोष्ट आहे, परंतु कित्येक लोकांनी ऑनलाईन पैसे भरून सुद्धा अजून त्याला मागेल त्याला सौरपंप मिळत नाही. अशा अनेक मागण्या आमच्या. आता स्मार्ट मीटर, आज वीज बिल तुम्ही बघताय, वीज बिल भरमसाठ येत आहे. त्यात जे काही शेतीपंप आहे त्यांना 8 तास वीज महाविकास आघाडीच्या सरकारनं दिली होती. आता महायुती सरकारने 5 तास दिलेली आहे, ती पण कंटिन्यू मिळत नाही. शेतकऱ्यावर किती आणि कुठल्या कुठल्या पद्धतीनं अन्याय. कांद्याला तसंच भाव, कांद्याचा भाव तसाच आहे. आज सोयाबीन, मला वाटतं हरभरा खरेदी केंद्र चालू केली पण निधीची पूर्तता नाही आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. ठिबक सिंचन असेल, ठिबक सिंचनासुद्धा अनुदान या ठिकाणी नाही आहे. इंदिरा आवास योजना, घरकुल योजना त्या ठिकाणी आज केलेली आहे. विहिरीची योजना आहे, परंतु मला वाटतं की आज ऑनलाईन केलेलं आहे, परंतु त्या अद्यापपर्यंत त्यांचं पेमेंट काही या ठिकाणी आलं नाही. अशा विविध मागण्या या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही सुरतगाव ते तुळजापूर या ठिकाणी ही यात्रा येणार आहे. तर संघर्ष यात्रा, तर ते सुरतगावपासून चालू असून तुळजापूरपर्यंत, तुळजापूरच्या भवानी रोड ते या ठिकाणी आर्य चौकापासून शारदा मंगल कार्यालयामध्ये त्याचा समारोप राहणार आहे. तर मला वाटतं की आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की ही शेतकऱ्याची आपण बाजू उचलून धरावी आणि आपल्या प्रसिद्ध दैनिकामध्ये, प्रसिद्ध आपल्या चॅनलमध्ये, प्रसिद्ध अशा सर्व माध्यमांमधून त्याला प्रसिद्धी देण्यात यावी अशी विनंती करतो. यानंतर डॉक्टर जितेंद्र देहाडे या ठिकाणी आपल्याला समन्वय साधतील. आजच्या या पत्रकार परिषदेला धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरजजी पाटील, आमचे ज्येष्ठ नेते विश्वासप्पा शिंदे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव उदयजी पाटील, राजाभाऊ शेरखाने, शहराचे अध्यक्ष आमचे अग्निवेश शिंदे, खलील सर, आमचे पटेलभाई आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व माझ्या पत्रकार मित्रांनो, आत्ताच आमच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्याला जे सांगितलं त्याच अनुषंगाने धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यामार्फत शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. ही यात्रा 30 मार्च रोजी सुरतगाव ते तुळजापूर अशी ही यात्रा असणार आहे व यात्रेचं नेतृत्व हे आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ हे या यात्रेचं नेतृत्व करणार आहे. या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी यांना सगळ्यांना त्या यात्रेसाठी निमंत्रित हे आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीनं केलेलं आहे. या यात्रेचा जो मुख्य उद्देश आहे शेतकरी संघर्ष न्याय यात्रा. आपण बघितलं असेल, आदरणीय हर्षवर्धन सपकाळजी यांनी जेव्हापासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची धुरा हातात घेतली तेव्हापासून त्यांनी शेतकऱ्यांच्या व राज्यातल्या विविध प्रश्नांवरती आंदोलनं केली आणि विविध जिल्ह्यांमध्ये, विविध भागांमध्ये पदयात्रासुद्धा केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपले शेतकरी आहेत, म्हणजे सुरत चेन्नई महामार्गामधील जे बाधित शेतकरी आहेत, मुख्यतः त्यांच्या प्रश्नांवरती एक पदयात्रा केली पाहिजे, एका संघर्ष यात्रेचं आयोजन केलं पाहिजे असा मानस आमच्या अध्यक्षांचा होता व त्याच निमित्ताने हे आयोजन करण्यात आलेलं आहे. या यात्रेमध्ये ते जे बाधित शेतकरी आहेत ते सर्व जे शेतकरी आहेत ते सुद्धा सामील होणार आहेत व ते आमच्यासोबत सुरतगाव ते तुळजापूर ते देखील पायी चालणार आहे.
या यात्रेचा जो मुख्य उद्देश आहे त्यामध्ये सुरत चेन्नई महामार्ग जमीन बाधित जे शेतकरी आहेत 2019पासून जे कायदेशीर लढा देत आहेत, परंतु नॅशनल हायवे ॲक्ट प्रमाणे त्यांना जमिनीचं मूल्य हे योग्य दाखवलं नाही. सर्व जमिनी सरसकट जिरायती व हंगामी बागायत दाखवल्यामुळं योग्य मूल्य दाखवले गेले नाही. काँग्रेसच्या काळामध्ये 2013च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे बाजार मूल्याच्या 4 पट भावाने मावेजा देण्यात आला. तरी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना धुळे सोलापूर महामार्गप्रमाणे मावेजा देण्यात यावा अशी ही प्रमुख मागणी ही या संघर्ष यात्रेच्या निमित्तानं आम्ही तिथे करत आहोत. आत्ताच आमच्या अध्यक्षांनी आपल्याला ज्या आमच्या इतरही ज्या मागण्या आहेत त्या आपल्यासमोर तिथे मांडल्या. आपण आत्ता बघितलं असेल, या शासनाने जी कर्जमाफी केली ती कर्जमाफी जी आहे ती पोकळ कर्जमाफी जाहीर केली, परंतु अजूनही आपण बघितलं असेल की कुठलीही अंमलबजावणी त्यांनी सुरू केलेली नाही. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांच्यावर अन्याय केला असून त्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान देण्याऐवजी 1,00,000 अनुदान देण्यात यावे ही सुद्धा मागणी, तसेच त्यासोबत सरसगट कर्जमाफी करून त्यांचा जो 7/12 आहे तो कोरा करण्यात यावा. आपण बघितलं असेल, काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाचं व आघाडीचं सरकार या देशामध्ये व राज्यामध्ये होतं तेव्हा काँग्रेस पक्षाने जी कर्जमाफी केली ती सरसकट कर्जमाफी केली होती. बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला होता. परंतु हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. फक्त घोषणा हे सरकार करते. मागच्या वेळेस आपण बघितलं असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी केली, परंतु ते शेतकऱ्यांकडनं फॉर्म भरून घ्यायचे. कित्येक शेतकरी दिवसभर लाईनमध्ये उभा राहायचे, मग तिथं नेटवर्क नाही, हे नाही, आणि त्या शेतकऱ्याच्या फॉर्ममध्ये त्यांनी शेतकऱ्याची जातसुद्धा विचारली. म्हणजे नेमकी या सरकारला काय पाहिजे? आता ही जी कर्जमाफी केलेली आहे, ह्या कर्जमाफी कशी असेल, त्याचा काय उद्देश आहे, ती कशी त्याची पूर्तता करणार आहे, काही सांगितलं नाही. फक्त घोषणा आणि घोषणांचा पाऊस हे राज्य सरकार करत आहे. आत्तासुद्धा जे बजेट झालं, या बजेटमध्ये सुद्धा कुठलंही शेतकऱ्यांच्या बाबत कुठलीही घोषणा आणि शेतकऱ्यांना मदत होईल असं कुठलंही पाऊल या राज्य सरकारनं उचललं नाही. आत्ता जर आपण बघितलं, केंद्र सरकारने जो काही कायदा आणला आहे, आता हे काय करतायत की बाहेरचे जे देश आहेत त्या देशांना यांनी मार्केट खुलं केलं आहे. म्हणजे आता इथला जो शेतकरी आहे तो पूर्णतः संपून जाणार आहे. त्याबद्दल काय करायचं आहे? मागेसुद्धा यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात जे कायदे आणले, जे विधेयक आणलं, त्यासुद्धा संदर्भात संपूर्ण देशामध्ये एक संतापाची लाट तिथे उभी राहिली. काँग्रेस पक्षानं, आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी पूर्ण देशात आंदोलन उभारलं आणि तो लढ्यात उभारल्यामुळं त्या सरकारला ते जे काळे कायदे होते ते परत घ्यावे लागले. आम्ही या पदयात्रेच्या आणि या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही त्या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत, आणखी बरेच प्रश्न आहेत, बरेच प्रश्न आहेत. म्हणजे आज त्या शेतकऱ्यांचे जे त्यांच्या जमिनी आहेत, आज तुम्हाला एकच त्यात इन्फॉर्म करतो मी, चिंचाच्या झाडाला त्या सर्वेमध्ये 1,00,000 रुपये दिले आणि द्राक्षाच्या झाडाला एका झाडाला 250 रुपये दिले. आज जरी सरासरी हे जर लाईफ बघितलं त्या झाडाचं, द्राक्षाच्या झाडाचं, तर ते 20 वर्ष चालतं. तुम्ही आज एका घडाला तुम्ही 250 रुपये भाव आहे, मग तुम्ही असा अन्याय का शेतकऱ्यांवर? ही फार मोठी व्यथा आहे. आणि भरपूर द्राक्ष बागायतदार शेतकरी सुरत चेन्नईमध्ये, कारण की सुरतगाव, धोत्री, पिंपळा ह्या भागामध्ये तुम्ही जर बघितलं, पांगरदरवाडी, काटी ह्या भागातून हा रस्ता चाललेला आहे, खुंटेवाडी. त्यामुळे ह्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात द्राक्षाचे बागायतदार आहेत. त्यांच्यावर तर खरा अन्याय झालेला आहे. आणि सगळे द्राक्ष बागायतदार हे परवा दिवशी तिथं सुरतगावपासून त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. असे बरेचसे विषय आहेत. ते विषय घेऊन आम्ही आणि आमचे प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही संघर्ष यात्रेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. काँग्रेस पक्ष जरी या यात्रेचा आयोजक असला, परंतु आपल्यामार्फत आम्ही या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, जे NGOचे जे पदाधिकारी आहेत आणि जे ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करतात, त्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी
या यात्रेमध्ये सामील व्हावं व आपले जे काही प्रश्न असतील ते आपण आमच्या मार्फत यात्रा संपल्यानंतर आपण तहसीलदारांना त्या जे काही आमच्याकडे निवेदन प्राप्त होतील, ज्या काही सूचना प्राप्त होतील त्यांचं संकलन करून माननीय प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते आम्ही त्या मागण्या तहसीलदाराच्या मार्फत आम्ही या शासनाकडे पोहोचवणार आहोत व त्याची पूर्तता न झाल्यास भविष्यामध्ये एक मोठा जनआंदोलन हे या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येईल। या संदर्भात ही आज पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली होती। तरी आम्हाला विनंती आहे, आपल्याला सर्वांना विनंती आहे की या संघर्ष यात्रेच्या आयोजनासंदर्भात आपण आपल्या स्तरावरून याला प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या प्रश्नासाठी न्याय मिळेल। धन्यवाद।